नियोजन आजच्यापेक्षाही नियोजन उद्या आणि परवाचं महत्त्वाचं आहे, 22 आणि 23. आणि आज आम्ही संपूर्ण आढावा 22 तारखेच्या आणि 23 तारखेच्या इकडल्या नाशिकच्या कार्यक्रमाचा घेऊ. आमची जी स्थानिक टीम आहे प्रमुख, त्यांच्याबरोबर शिवसेनेचे सगळे प्रमुख नेते आज पोचलेले आहेत, म्हणजे पोचायला लागलेले आहेत. 3 ठिकाणी मुख्य सोहळा होतो आहे, आपल्याला माहीतच. सगळ्यात आधी उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर नाशिकला, ओझरला ते थेट भगूरला येतील. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर अभिवादन करतील. तिथे जमलेल्या लोकांशी संवाद साधतील. आणि त्यानंतरचा संध्याकाळचा जो मुख्य कार्यक्रम आहे तो काळाराम मंदिरातली दर्शन आणि पूजा आहे. उद्या 22 तारीख आहे, 22 जानेवारी आहे. भारतीय जनता पक्षानं जरी अयोध्येमध्ये राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाचा म्हणून ठरवला असला तर आमच्या दृष्टीनं तो या देशातल्या अस्मितेचा आणि श्रद्धेचा विषय आहे. आणि या राजकारण बाजूला ठेवून जरी एक पक्ष राजकारण करीत असला या सगळ्या सोहळ्याचं, तर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की त्या राजकारणात न पडता आपण जिथे आहोत तेथे आपण प्रभू श्रीरामाला आदरांजली किंवा श्रद्धेनं विनम्रपणे आपण त्यांची पूजा अर्चा करावी आणि आपापले कार्यक्रम करावे. त्यानुसार उद्या आम्ही काळाराम मंदिरामध्ये उद्धवजी आणि आम्ही सगळे शिवसेना नेते, हजारो शिवसैनिक येतील. आणि त्यानंतर आता संध्याकाळी लगेच तिथून गोदा तीरावरती गंगा आरतीचं प्रयोजन आहे, त्याची पण तयारी जोरात सुरू आहे. अशा प्रकारची आरती आम्ही अनेकदा अयोध्येच्या शरयू तीरावर केलेली आहे. जे इकडले भाजपचे लोक विचारत आहेत तुमचा अयोध्येशी संबंध काय, त्यांनी शरयू तीरावर आम्ही केलेले सोहळे, नेत्रदीपक सोहळे, ज्याची सुरुवातच आम्ही केली आहे, अशा प्रकारे भव्य गंगा आरती करण्याची ही तिथे शिवसेनेने केलेली सुरुवात आहे सातत्यानं. तर तशाच पद्धतीचा सोहळा माननीय उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सौ रश्मीवहिनी ठाकरे आणि असंख्य आमचे नेते पदाधिकारी यांच्या उपस्थितीत गंगा आरतीचा सोहळा होईल. हे 22 तारखेचे म्हणजे उद्याचे सर्व सोहळे हे आम्ही श्रद्धापूर्वक करू. हे धार्मिक सोहळे आहेत, हे सांस्कृतिक सोहळे आहेत आणि हे आमच्या राष्ट्रीय अस्मितेचे सोहळे आहेत. त्याच्यामुळे या सोहळ्याला फक्त शिवसेना नाही तर आम्ही सगळ्यांना आवाहन केलं आहे की आपण या. खरं म्हणजे आम्ही राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांनासुद्धा आमंत्रण दिलं आहे, रितसर आमंत्रण दिलेलं आहे, रितसर राष्ट्रपती भवनात जाऊन दिलेलं आहे. कारण अयोध्येत प्रधानमंत्री आहेत, तिथं राष्ट्रपतींना फार महत्त्व दिसत नाही आहे. माननीय उद्धव ठाकरे यांची भूमिका अशी होती की सोमनाथ मंदिराचा जेव्हा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला तेव्हा राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद उपस्थित होते. त्याच्यामुळे हा एक तितकाच महत्त्वाचा सोहळा आहे. तर तिथे राष्ट्रपतींनी उपस्थित असावं. जर तुम्हाला अयोध्येत आमंत्रण नसेल तर ते सोडून द्या. तर हा एक सोहळा आहे, हा बिगर राजकीय सोहळा आहे. जरी आम्ही असलो तरी तर आपण हे आमचं आमंत्रण आहे, जनतेला आमंत्रण आहे. हे तिन्ही सोहळे, सावरकरजी, काळाराम मंदिर आणि गंगा आरती, हे तिन्ही सोहळे हे आमच्यासाठी श्रद्धेचे, आदराचे असे विषय आहेत. आम्ही ह्याच्यामध्ये कोणते राजकारण करू इच्छित नाही. त्यानंतर 23 तारखेला माननीय हिंदुहृदय सम्राट, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस असतो, आपल्याला माहीत असतं. आम्ही तो त्यांचा जन्मदिवस नेहमी आनंदाने साजरा करत आलो. नाशिकची निवड आम्ही त्या दिवशी राज्यव्यापी अधिवेशनासाठी केलेली आहे.
हे अधिवेशन जे आहे हे डेमोक्रेसी क्लबला होईल. सकाळी 10 वाजता सुरुवात होईल अधिवेशनाला. राज्यभरातून किमान 1500 ते 1600 प्रमुख प्रतिनिधी उपस्थित राहतील. हे अधिवेशन 1:30 वाजेपर्यंत चालेल. या अधिवेशनामध्ये प्रमुख मार्गदर्शन होईल पदाधिकाऱ्यांना. लोकसभा, विधानसभा या दृष्टीनं काही निर्णय घेतले जातील. काही महत्त्वाचे ठराव तिथे मांडले जातील आणि मंजूर केले जातील. हे अधिवेशन आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे, दिशादर्शक आहे. त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर खुलं अधिवेशन भव्य जाहीर सभेच्या रूपात होईल. आणि तेथेही काही सांस्कृतिक कार्यक्रमाचे होतील, शाहिरी पोवाडे होतील. त्यानंतर काही धार्मिक सोहळे आहेत. म्हणजे अंबाबाईचा गोंधळ तिथे आम्ही पुन्हा एकदा दार उघड बाई दार उघडचा नारा घेऊन इथे आलेलो आहोत. नाशिकला आम्ही यापूर्वी केला आहे. आणि उद्धवजींचं मार्गदर्शन महाराष्ट्राला आणि देशाला होईल. अशा प्रकारचे हे 2 दिवसाचे नाशिकमधले कार्यक्रम आम्ही करतो आहोत. आणि त्याची तयारी अत्यंत व्यवस्थित या आमच्या नाशिकमधल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे सुधाकर भाऊ बडगुजर असतील, दत्ताजी गायकवाड, बरं का, त्या विनायकराव पांडे, DG सूर्यवंशी, विलास शिंदे, हे सगळे जे आमचे बसले आहेत, सुनील बागुलजी, त्यानंतर काही लोक आता बाहेर आहेत, वसंतराव गीते असतील, करंजकर असतील, या सगळ्यांनी, दिंडे आमचे, या सगळ्यांनी ही जबाबदारी नाशिकची आपल्या शिरावर घेतली. आणि गेल्या काही दिवसापासून ते अधिवेशन, शिबिर आणि इतर सगळ्या सोहळ्यांच्या यशस्वी होण्यासाठी पराकाष्ठा करत आहेत. उद्या उद्धवजींचं आगमन झाल्यावर या संपूर्ण कार्यक्रमाला सुरुवात होईल. साहेब, अयोध्येचा जो विषय आहे, देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी एक ट्विट केलेला आहे. कार सेवेमधला एक फोटो त्यांनी ट्विट केला आहे की नागपूर रेल्वे स्टेशनवर ते कार सेवेला जात असताना याआधी ते त्यांनी कधी कार सेवा केली किंवा ते कधी त्या सगळ्या लढ्यात सहभागी झाले, असे प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्याला त्यांनी त्या ट्विटच्या माध्यमातून बघा, त्यांनी काय ट्विट केलं आहे मला माहीत नाही. त्यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत ते शिवसेनेच्या सहभागाविषयी केलेले आहे. हा अत्यंत हास्यास्पद आणि पोरकट प्रश्न आहे. जर कोणाला हा प्रश्न पडला असेल की अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचं योगदान काय आणि ते कधी होते, तर असे प्रश्न विचारणं हे कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचं लक्षण आहे. अख्ख्या देशाला माहिती आहे की अयोध्येत शिवसेना काय करत होती, हे शिवसेनेचं योगदान काय, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं योगदान काय आहे. त्यातले जे करसेवक होते, ज्यांनी प्रत्यक्ष तिथे सहभाग घेतला, त्यातले अनेक करसेवकांना आम्ही उद्याच्या शिबिरामध्ये आमंत्रित केलं आहे. सन्मानानं आम्ही त्यांचा सत्कार करणार आहोत. आणि डेमोक्रेसी क्लबला त्यासाठी एक प्रदर्शन आम्ही केलेलं आहे शिवसेनेच्या सहभागाविषयी. ज्या आमच्याकडे उपलब्ध काही त्या संदर्भात, जसं त्यांनी आपला एक जुना फोटो टाकला आहे नागपूरच्या फडणवीसांनी, तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे, ते सगळं आमच्याकडे आहे ना. तुम्हाला पुरावा द्यायची गरज नाही आम्हाला. तुम्ही कोण? तुमचे लोक पळून गेले तिथून, सगळ्यांना माहिती आहे. आणि शेवटी बाळासाहेब ठाकरेंनी जबाबदारी स्वीकारली. यापेक्षा मोठा पुरावा काय असतो? तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत आमच्याकडे, प्रत्यक्ष घुमट्यावरचे आहेत ना व्हिडिओ. नागपूर स्टेशनला गेले असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना. लहानपणी काय नागपूरला फिरण्याची जागा स्टेशनच होती. मला त्याच्याविषयी वाद करायचा नाही आहे. इथे प्रत्येकाचं योगदान आहे. लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी असतील, उमा भारती असतील, त्या काळातले आमचे शिवसेनेचे सगळे खासदार तिथे उपस्थित होते. मनोहर जोशींपासून सरपोतदारांपर्यंत. विद्याधर गोखले तिकडे पोहोचले होते. सगळे खासदार, मुंबईतले, महाराष्ट्रातले जिल्हा प्रमुख,
तालुका प्रमुख, विभाग प्रमुख, त्यातले आता काही हयात आहेत काही नाहीत, त्यातले बरेचसे लोक उद्या आम्ही तिथे डेमोक्रेसी क्लबला त्यांचं एक एक्झिबिशन आम्ही प्रदर्शन भरवतो आहे आणि सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून ते प्रदर्शन आम्ही भरवतो. म्हणजे आम्ही देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो. बरं का, नागपूरला होतात तुम्ही स्टेशनवर, पण आता डेमोक्रेसी क्लबला उद्या या आणि प्रत्यक्ष त्या करसेवकांना भेटा, ज्याने प्रत्यक्ष फक्त इथे ऑपरेशन कमळ होत नाही, ऑपरेशन बाबरी पण होतं. बरं, हां. आपलं मत असं आहे की फक्त नागपूर स्टेशनपर्यंत मी असं म्हणत नाही, मी असं काही म्हणालो नाही. त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे. आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो. एकमेकावरती आरोप करण्याचा हा दिवस नाही. ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय, म्हणून माझा हा प्रश्न आहे. शिवसेनेचं योगदान काय हे समजण्यात का तेव्हा त्यांचं वय नव्हतं. कळलं का? आता त्यांनी इतिहास टाळला पाहिजे, इतिहास समजून घेतला पाहिजे. त्यानंतर ते शिकले, वकील झाले, राजकारणात आले. आता त्यांनी हा सगळा इतिहास मागचा समजून घेतला पाहिजे की काय होतं आणि काय नाही. बरं का, जरी आपण प्रत्यक्ष त्या इतिहासात सहभागी नसलो घडवण्यात, तरी महाराष्ट्रात मराठी माणसाला इतिहास समजून घेण्याची जिज्ञासा असते. तो इतिहास समजून घेतला पाहिजे आणि मग त्यांनी शिवसेनेचं योगदान काय, बरं का, ह्याच्यावर भाष्य केलं पाहिजे. मी अत्यंत जबाबदारीनं आणि आदरपूर्वक बोलतो आहे. वन नेशन वन इलेक्शनला काँग्रेस पाठोपाठ आता आम आदमी पक्षाने देखील विरोध, सगळ्यांचाच विरोध आहे. EVM आणि वन नेशन वन इलेक्शन हे दोन्ही फ्रॉड आहेत. हे फक्त भारतीय जनता पक्षाला कायमस्वरूपी सत्तेवर राहण्यासाठी टाकलेलं फेकलेलं जाळ आहे. या देशामध्ये ज्या दिवशी EVM जाईल त्या दिवशी भारतीय जनता पक्ष हा ग्रामपंचायतीसुद्धा जिंकणार नाही. जर भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या क्षमतेवरती एवढी हे असेल, आत्मविश्वास असेल, तर त्यांनी कोणत्या तरी एक निवडणुकीपुरतं EVM दूर करा. वाराणसीतल्या तरी निवडणुका त्यांनी EVM शिवाय घेऊन दाखवाव्या आणि सुरतची तरी, मग त्यांना कळेल मी काय म्हणतो आहे ते. EVM नसेल, EVM हटी भाजपा गई हा नारा आहे. EVM ही दुर्घटना आहे लोकशाहीच्या संदर्भात. लोकांचा विश्वास नाही या प्रक्रियेवर. वन इलेक्शन वन नेशन हा फ्रॉड आहे आणि हा फ्रॉड या देशातली लोकशाही पूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाही. EVMने आधी संपवलेली आहे, त्याच्यामध्ये आता वन नेशन वन इलेक्शनची भर पडते. EVM विरोधामध्ये आपण सगळे एकत्र होऊन EVM पूर्णपणे रद्द करावं असं काय नाही, याचे हे पहा की याच्यावरती खूप प्रयत्न झालेले आहेत. प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं आहे. पण या देशातल्या संपूर्ण घटनात्मक संस्था ज्या स्वायत्त आणि स्वतंत्र असायला पाहिजेत अशा अपेक्षेने त्या बनवल्या, त्या तशा राहिलेल्या नाहीत. हे दुर्दैव आहे. जगामध्ये कुठेही जी प्रक्रिया निवडणुकीची अस्तित्वात नाही किंवा रद्द केलेली आहे, ती फक्त भारतातच का चालू आहे? ती फक्त भारतातच का चालू आहे? आणि ह्याच प्रक्रियेविरुद्ध सगळ्यात आधी या देशामध्ये भारतीय जनता पक्षाने आवाज उठवला होता की EVM रद्द करा म्हणून. स्वतः भारतीय जनता पक्ष या प्रक्रियेविरुद्ध तेव्हा सुप्रीम कोर्टापर्यंत गेला होता. आज तोच भारतीय जनता पक्ष EVMला कवटाळून बसलेला आहे. याची कारणं समजून घेतली पाहिजे. साहेब, निवडणूक आयोग न्यायालयाने पण असं वारंवार आव्हान केलेलं आहे की EVM फ्रॉड आहे किंवा त्यात गैरप्रकार होतात, हे सिद्ध करून दाखवा असं आव्हान केलेलं आहे. बघा की नाही, फ्रॉड हे आहे, हे अनेकदा आपण सिद्ध केलेलं आहे. या देशामध्ये भ्रष्टाचार आहे, या देशामध्ये हुकुमशाही आहे, हे आपण सिद्ध करून सुद्धा न्यायालय गप्पा आहे ना. या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्य सरकार चाललेलं आहे. या महाराष्ट्रामध्ये 10व्या शेड्यूलचं उल्लंघन करून पक्षांतर झालेलं आहे. हे पुरावे देऊनसुद्धा न्यायालयानं काही केलेलं नाही. न्यायालयाला कसले पुरावे पाहिजे? विधानसभा अध्यक्ष जी घटनात्मक संस्था आहे, त्यांच्यासमोर सगळे पुरावे असूनसुद्धा ते म्हणतात पुरावे मिळालेच नाहीत आम्हाला.
अशा प्रकारे घटनात्मक संस्थांचं काम चालू असेल तर पुराव्याला कोण विचारतंय तुमच्या? चला, थँक्यू. प्रकाश आंबेडकर समाजाला 2 वर्ष उलटली आहे तरी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या जागा वाटपावर संपूर्ण झालेला नाहीये. मी देतो. आपला काय मोहनराव भागवत साहेबांचं काय म्हणणं आहे? मोहन भागवतांचं असं म्हणणं आहे, त्यांनी एक लेख लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की राम मंदिराचा आता लोकार्पण सोहळा होतं, तर या निमित्तानं रामाबाबत जे वादविवाद झाले होते ते सगळ्यांनी दूर करावे आणि एकजुटीने राहावं. सोमनाथ मंदिराबाबत जसं एकत्रपणा दाखवण्यात आलेला होता तसा एकत्रपणा राम मंदिराबाबत दाखवला नाही. कुठेतरी तुष्टीकरणाचं राजकारण आडवं आलंय. मला असं वाटत नाही, पण मी मोहनराव भागवत यांच्या मताशी सहमत आहे. आता अर्धवट झालेल्या मंदिरात का होईना पण राम लल्लांचं तिथे आगमन होत आहे. आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि त्या आनंद सोहळ्यामध्ये आम्ही सहभागी होतो आहोत. या बाबतीत आम्ही सगळे एकत्र आहोत. कोणाच्या विरोध असण्याचं कारण नाही. तुष्टीकरणाचं राजकारण फक्त तुम्ही तुमच्या जी पॅरेंट बॉडी आहे भाजपा त्यांना सांगा की तुम्ही तुष्टीकरणाचं राजकारण करू नका. देशात शांतता नांदेल. पण आपलं काय आंबेडकर साहेबांचं? प्रकाश आंबेडकरांनी शंका व्यक्त केलेली आहे. यांना खरंच विरोधी जे पक्ष आहे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्या 2 वर्ष झाले जागा वाटपावर चर्चा होत नाही. यांना खरंच मोदी आणि भाजपला हरवायचं आहे का अशी शंका आहे. आम्हालाच मोदी आणि भाजपला हरवायचं आहे आणि आम्ही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊनच हरवणार आहोत. राऊत साहेब, पण 48 आम्ही वंचित बहुजन आघाडी माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली ह्यांना सोबत घेऊनच आम्ही हुकुमशाही भारतीय जनता पक्षाने मोदींचा पराभव करणार आहोत. जागा वाटपाविषयी म्हणाल तर येत्या 2 किंवा 3 दिवसामध्ये साधारण 25 तारखेपर्यंत जागा वाटपाचा संपूर्णपणे तिढा संपलेला असेल. वंचित बहुजन आघाडीशी या संदर्भात चर्चा सुरू आहे. महाधिवेशन आहे साहेब नाशिकला, कुणाचे पक्षप्रवेश वगैरे तुम्ही करणार आहे का किंवा असं काही प्लॅन आहे? बघा, अधिवेशन किंवा शिबिर किंवा हे सभा हे पक्षप्रवेशाच्या जागा नाही. इतकंच मी सांगेन. पक्षप्रवेश म्हणाल तर मातोश्रीवरती साधारण रोजच महत्त्वाचे पक्षप्रवेश किंवा इनकमिंग सुरू आहे. ठीक आहे, थँक्यू व्हेरी मच. महाविकास आघाडीच्या काळात बोगस एमओयूवर सह्या झाल्या असं उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे. त्यांच्यासोबत करार झाले ते होते. उदय सामंत हा एक बोगस माणूस आहे. बोगस माणसाला सगळं बोगस दिसतं. महाविकास आघाडीच्या काळात ते मंत्री होते बरं का, आणि महत्त्वाच्या खात्याचे मंत्री होते. हां, तेव्हा काय बिनकाचेचा गॉगल लावून बसले होते काय? आता किती सह्या झाल्यात आणि ती शाही जी सह्यांची आहे ती किती दिवस टिकते आम्हाला पाहायचं आहे. ज्या महाविकास आघाडीचं आपण मीठ खाल्लं मंत्री म्हणून तुम्ही त्याच्याशी नमक हरामी करून जे वक्तव्य आता करताय हे एका मराठी माणसाला शोभत नाही. हे लक्षात घ्या. महाराष्ट्राशी बेईमान करणारे वक्तव्य आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.